पंढरीत आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी वैष्णवांचा मेळा जमलेला असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी प्रवरानगर येथे शिक्षणाच्या पंढरीत शालेय मुलांचा मेळा जमलाय। शेकडो शाळेतील दिंड्या लोणी गावात पोहोचत असून आपली परंपरा आणि संस्कृती मुलांना माहीत व्हावी यासाठी ही संकल्पना राबवली जातीये। वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरेची हे ब्रीदवाक्य घेऊन हजारो शालेय मुलं पारंपरिक वेशभूषेत दिंडीत सहभागी झाले आहेत। टाळ मृदुगांचा घोष, लेझिम खांदेवार पालखी अशा भक्तिमय वातावरणाने लोणी गाव दुमदुमून गेला आहे। शालेय जीवनातच आपली संस्कृती आणि परंपरा याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या संकल्पनेतून वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरीची हे ब्रीदवाक्य घेऊन आज प्रवरा शिक्षण संस्थेच्या शेकडो विद्यालयातून पालख्या लोणी गावात पोहोचल्या। जवळपास 16,000 विद्यार्थी आणि शिक्षकवृंद या वारीत पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झाले होते। लोणी येथील शिक्षण पंढरीत जणू काही पांडुरंगच भेटीला आल्याची अनुभूती सर्वांना अनुभवायला मिळाली। हजारो विद्यार्थ्यांच्या रिंगण सोहळ्याने सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले। रिंगण सोहळा सुरू असताना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी परिवारासमवेत फुगडी खेळण्याचा आनंद घेतलाय। मला वाटतं माझा तसा दावा आहे की देश पातळीवर अशा प्रकारचा एवढा भव्य उपक्रम पहिल्यांदाच होतोय आणि सर्व परिसरच मला वाटतं पांडुरंगाच्या दर्शनाकरता पांडुरंगाच्या चरणी आपलं नतमस्तक होण्यासाठी आसुसलेला आहे। सगळ्यांना पंढरपूरला जाता येत नाही, पण मला वाटतं आजच्या वारीमुळं जी काही प्रवरा समूहाने वारी सुरू केली या निमित्तानं असंख्य सहभागी झालेले जे विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत, सर्व शिक्षक प्राध्यापक असतील, मला वाटतं त्यांच्या दृष्टीने अभूतपूर्व सोहळा होता। अनेकांनी आम्ही पंढरपूरला गेलो नाही, पण त्याची अनुभूती आम्हाला या निमित्तानं होते अशा भावना व्यक्त केल्या। टाळ मृदुगांच्या जयघोषात शाळकरी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि पालक दंग झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता लोणी, अहिल्यानगर।